आज आम्ही आलो मुंबईमधल्या दादर ठिकाणी असलेल्या शिवाजी पार्कच्या बाजूला असलेला प्राणी संग्रहालय या ठिकाणी। मी वैभव घाडगे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत खास निलेश करंबळे आणि रेश्मा घाडगे यांच्यासह हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बघूया या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते कोणते प्राणी पाहायला भेटतात। चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो आज आपण दादर शिवाजी पार्कच्या बाजूला प्राणी संग्रहालय आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। बघूया आत आल्यानंतर ह्या बाजूला नक्षीकाम केलेल्या कुंड्या दिसतील आणि त्याच बाजूला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जातीची अशी झाडे आपल्याला पाहायला भेटतील। पुढे आल्यानंतर ही वेगळ्या प्रकारची आम्हाला बदके पाहायला भेटली। त्यानंतर आम्हाला पक्षी पाहायला भेटले, त्याच्यामध्ये हा पोपट जणू आमच्याजवळ खेळतच होता। हे ससाचे पिल्लू आहेत ना। सावध नाही ना ती फोडून ठेवी ना दात पोपट आहे ना। तुम्हाला नाही माहिती, तुम्ही पाहायला मनी माव। ही घोरपड आहे, हिच्याबद्दल मला काही तेवढं माहिती नाही, परंतु हा इथे जो गाईड आहे तो आपल्याला व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती देणारच आहे। पहिले ना याच्याबद्दल मला सांग। हा ग्रीन इग्वाना आहे, हा ग्रीन इग्वाना आहे, हा साऊथ अमेरिकन स्पीशीज आहे। हा आपल्या मुंबईमध्ये नाही भेटत, महाराष्ट्रात पण नाही भेटत। हा भेटतो फ्लोरिडा, साऊथ अमेरिका आणि हा 6 फूट पर्यंत वाढतो। ही घोरपडीची एक जात आहे। घोरपड म्हणजे गार्डन लिझार्ड असते ना, त्याची एक जात आहे। घोरपडीची जात वेगळी आहे। ओके, हा 6 फूट पर्यंत वाढतो। हा फक्त पालेभाजी खातो, फक्त पालेभाजी काटून ठेव ना खांद्यावरती। नाही तो ठेवला ना, हा आताच रेश्मा घेते तू? नाही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, कासव आहेत, खूप काही बरंच बघण्यासारखं आहे आणि आम्ही ते असं बघत होतो की आम्हाला ते आनंद येत होता। बघा मित्रांनो, मी दाखवतो तुम्हाला या सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, कासव सुद्धा आहेत। चला बघत राहा।
किती मोठा आहे मासा बघा. नाही दोन. आणि ह्या बाजूला हे कलर नाहीत ना निल्या. आणि ह्या बाजूला वरच्या साईडला व्हाईट असं ब्राऊन त्याच्यावरती पिंपळाचं पान आहे. व्हाईट Comment कर. हा व्हाईट कासव ना. पिंपलाचं पान दाखव, झूम करून दाखव आपल्या. पिंपळाचं पान आहे त्याच्यावरती. तिथून घे खालून जाड येते. पाणी कमी ठेवलंय ना. ह्या बाजूला पण एकदम हा बघ किती मोठा आहे. मित्रांनो, दादरला आलेलो फिरायला, तर त्यानिमित्ताने म्हटलं चला छोटं प्राणी संग्रहालय बघू. आणि आमचं प्राणी संग्रहालय बघून झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला मला वाटतं नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. आणि तुम्हाला जर कधी वाटलं की आपल्याला पण प्राणी संग्रहालय बघायचं आहे तर तुम्ही दादरला येऊ शकता. दादरवरून मला वाटतं स्टेशनवरून 10 ते 15 मिनिटं फक्त डिस्टन्स आहे. त्याच्यामध्ये शिवाजी पार्कच्या समोरच आहे, शिवाजी पार्कच्या बॅक साईडला आहे. सॉरी, हा प्राणी संग्रहालय. खूप मजा आली. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.